स्टार्ट. आदर्श गाव ही संकल्पना अतिशय महत्त्वाची असून राज्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने ही योजना यशस्वी होणे आवश्यक आहे. यासाठी शासन आपल्या परीने शक्यतो मदत करीलच. परंतु या योजनेसाठी अधिक लोकांचा सक्रिय सहभाग मिळविण्याचे काम सेवाभावी संस्था व संघटना प्रभावीपणे करू शकतात. म्हणून अशा सेवाभावी संस्था व संघटनांचे सहकार्य आपल्याला घेतले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी मंत्रालयात झालेल्या आदर्श गाव विकास कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला मार्गदर्शन करताना केले. परिच्छेद. आदर्श गाव विकास कार्यक्रम ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणला पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की या दृष्टीने लोकांनी केलेले कार्य निश्चितच अभिनंदनीय आहे. महाराष्ट्राचा यातून कायापालट घडून येईल अशी अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. परिच्छेद. आदर्श गाव विकास कार्यक्रमासाठी लागणारा निधी शासन कमी पडू देणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. श्री हजारे यांनी यावेळी सांगितले की गेल्या 3 वर्षांपासून ही योजना कार्यान्वित आहे. आपण सेवाभावी वृत्तीने हे काम हाती घेतले असून देशाला दिशा देणारी ही नवी योजना आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की लोकांच्या सहभागाशिवाय ही योजना पुढे नेता येत नाही. काही गावांचे आराखडे पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना ते म्हणाले की निसर्गाच्या देणगीचा उपयोग करून ही योजना राबवावी. मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय समितीचे संरक्षक म्हणून काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. परिच्छेद. मुख्य सचिव यांनी राज्यातील सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे आदर्श गाव योजना आहे, असे सांगून सर्व विभागातून आलेल्या योजनांपैकी काही योजना राबविण्यात येतील व या कार्यक्रमाचा लाभ अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल, अशा रीतीने कामाची वाटणी करू, असे सांगितले. स्टॉप.